छत्रपती संभाजीनगरमधून मराठी पाट्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। दुकानांना कुलूप लावणार जर तुम्ही मराठी पाट्या लावल्या नाहीत अशा प्रकारची तंबी देण्यात आलेली आहे। संभाजीनगर महापालिका आयुक्तांनी दुकानदारांना ही तंबी दिलेली आहे। मराठी पाट्या लावण्यासाठी 15 दिवसांची मुदतही देण्यात आलेली आहे। न्यायालयाकडून सूचना दिल्यानंतरही अनेक दुकानदार यांनी मराठी पाट्या लावण्याकडे पाठ फिरवलेली असल्याचं पाहायला मिळतंय। न्यायालयाच्या आदेशाकडे केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय आणि अशातच संभाजीनगरच्या महापालिका आयुक्तांनी दुकानदारांना एक तंबी दिलेली आहे। मराठी पाट्या लवकरात लवकर लावा, 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। या 15 दिवसांच्या आत दुकानाच्या पाट्या बदलून मराठी पाट्या लावा, अन्यथा तुमच्या दुकानांना कुलूप लावलं जाईल अशा प्रकारची तंबी आयुक्तांनी दिलेली आहे। मराठी पाट्यांसंदर्भात मनसेनेही लढा उभारला होता आणि यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका आयुक्तांनीही दुकानदारांना तंबी दिलेली आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाकडून अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते। सर्वांनी मराठी पाट्या आपल्या दुकानांवर लावण्याचे आदेश हे देण्यात आले होते। मात्र तरीही अनेकांनी आपल्या दुकानांवरच्या पाट्या बदलल्याचं दिसून आलेलं नाही। अनेकांच्या पाट्या या इंग्रजीमधून आणि इतर भाषांमधूनच असल्याचं दिसते। अशातच मोहीम राबवण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी ही मोहीम राबवली जाते। दुकानांवरील पाट्या बदलून मराठी पाट्या लावण्यास संदर्भातले आदेशही दिले जात आहेत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। विजय, काय सांगाल? आता सर्वत्रच मराठी पाट्या लावण्यास संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत। अशातच छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका आयुक्तांनी दुकानदारांना सरळ तंबीच दिलेली आहे। मराठी पाट्या लावा नाहीतर दुकानांना कुलूप लावणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय सांगाल, कशा प्रकारची आता कार्यवाही होताना दिसते? नक्कीच जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहे महानगरपालिका जे आयुक्त आहे त्यांनी आता बैठक घेऊन जे दुकानदार आहे त्यांनी इंग्रजी पाट्याऐवजी मराठी पाट्या लावा असं जे आहे आव्हान संपूर्ण शहरातील जे दुकानदार आहे किंवा मॉल असतील इतर दुकान असतील त्यांना सांगितले आहे। त्यामुळे जर बघितलं तर ठिकाणी जे आहे मराठी पाट्या लावण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते मराठी पाट्याची अंमलबजावणी छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेची वतीने करण्यात येत होती। मात्र दुकानदार याला जुमत नसल्याचे समोर आले होते। त्यामुळे आता महानगरपालिका आयुक्त जे आहे त्यांनी थेट आता कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। जर 15 दिवसाच्या आतमध्ये मराठी पाटी लावली नाही तर तुमचे दुकान सील करण्यात येईल असा आदेश जे आहे ते आता महापालिका जे आहे ते महापालिकेने केलेले आहेत। अगदी विजय, आता जिल्ह्यात कशा प्रकारचं चित्र दिसतंय? दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्यास सुरुवात केलेली आहे का? नक्कीच जर बघितलं जे आहे शहरामध्ये अनेक छोटे छोटे दुकानदार जे आहेत त्यांनी मराठी पाट्या लावण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र जे मोठे दुकानदार असतील त्यांनी अद्यापही कुठली यावरती प्रतिक्रिया दिली नाही आणि दुकानावरती इंग्रजी पाट्या आहे। मात्र अनेक ठिकाणी जर बघितलं तर आता ज्या दुकानदार आहेत त्यांनी अनेक ठिकाणी मराठी पाट्या लावण्यास सुरुवात केल्याची समोर आलेली आहे। अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।